हाय, हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, कारण व्हिडिओ यायला खूप लेट झालाय. मला माहिती आहे मध्ये संक्रांती येऊन गेली आहे, हळदी कुंकू, त्याच्यामुळे मला थोडासा वेळ कमी पडला, त्यामुळे आपल्या ब्लॉगला लेट झालाय. सो आता अजिबात टाइम वेस्ट न करता मी तुमच्यासोबत शेअर करते की माझी केरळ ट्रिप कशी झाली ते. जर तुम्हाला वाटतंय की आयुष्यात पीस नाहीये, ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि स्ट्रेसफुल आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी थेरपीच आहे. आज आपण निघालोय गॉड्स ओन कंट्री म्हणजे केरलामध्ये. मी तिकडं काय काय एक्सप्लोर केलं तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही पण विचार करताय केरळ फिरायचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी हेल्पफुल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पॅक युअर बॅग अँड लेट्स एक्सप्लोर. आम्ही केरळला चाललो होतो बाय कार. आता तिकडं जाण्यासाठी तुम्ही कार, फ्लाइट किंवा ट्रेन कुठलाही ऑप्शन चूज करू शकता. आम्ही कारने निघालो होतो. पुणे, कोल्हापूर, हुबळी, चित्रदुर्ग, बेंगळुरू आणि मुन्नार असा आमचा काहीसा प्रवास होता. पुण्यापासून मुन्नारचं अंतर हे 1350 किंवा 1400 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि आम्हाला इथं पोहोचायला अख्खा एक दिवस गेला होता. पण थँकफुली रोड इतके छान होते की आम्हाला अजिबात कंटाळा आला नाही. रोड ट्रिपची मजाच काही वेगळी असते, बरोबर की नाही? तुम्ही पण इकडे यायचा प्लॅन करत असाल तर एक सूचना तुमच्यासाठी नक्कीच. तुमच्या फोनचं स्टोरेज मात्र थोडंसं रिकामं करून या, कारण इकडं फुल होणार आहे ही गॅरंटी. जसं-जसं आम्ही मुन्नारकडे येत होतो ना, तसं-तसं हॅपीनेस आणि एक्साइटमेंट एवढी वाढत होती ना, कर्व्ही रोड्स, मिस्टी वेदर आणि प्रत्येक वळणावर थांब जरा फोटो काढूया, इथून व्ह्यू खूप छान आहे, इथं फोटो काढूया, ही मुवमेंट आमच्याबरोबर होत होती. खरं सांगायचं तर ना, जर्नी अशी होती की डेस्टिनेशनच विसरायला झालं होतं आणि आम्ही फायनली पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनला. आम्ही इथं असे टेंट हाऊस बुक केले होते. याचा डिटेल्स जर तुम्हाला हवे असेल तर माझ्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. रूम टूर पण दिलेली आहे. ते नक्की चेकआउट करा. आणि खरंच ही प्रॉपर्टी इतकी भारी होती ना, आम्हाला 2 दिवस इथं राहायला खूप मजा आली होती. रूम वरती येऊन थोडासा आराम करून आम्ही मस्त-मस्त असे रेडी झालो आणि रेडी झाल्यावरती पहिलं काम काय असतं, तर फोटो आणि व्हिडिओज क्लिक करायचे. तर तेच आमचं चाललं होतं. प्रॉपर्टी खरंच इतकी सुंदर होती की कुठं-कुठं फोटो काढू असं आम्हाला होत होतं. आणि कधी नव्हे ते नवरा देखील हौसेने हे सगळं करत होता. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आपण आहे मुन्नारमध्ये. चला मुन्नार एक्सप्लोर करूया. मस्त असे रेडी होऊन आम्ही आमच्या फर्स्ट लोकेशन वरती आलो होतो. ते होतं हे ब्लॉसम पार्क. इथं येण्यासाठी ₹80 पर पर्सन असं तिकीट होतं. ते आम्ही तिथंच जाऊन काढलं होतं. आणि हा, जर तुम्ही प्रोफेशनल कॅमेरा वगैरे कॅरी करत असाल तर त्याचे वेगळे चार्जेस इथं आहेत. व्हिडिओत तर तुम्हाला दिसतंय, पण रिअल मध्ये ही जागा इतकी शांत आहे ना, इथं येऊन आपल्यालाही असं वाटत होतं की बोलायलाच नको, फक्त याचा फील घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या कलरची फुलं आणि इतक्या प्रकारची झाडं इथं होती ना, खूपचे तर नाव पण माहिती नाहीयेत. पण हे कलरफुल फ्लॉवर्स, फ्रेश हवा, इतकी शांत वाइब्स होत्या ना इकडच्या. इथे येऊन खरंच वाटत होतं की आपण व्हेकेशनवरती आलोय म्हणून. स्पेशली मला ना कोणत्याही गार्डनमध्ये जायला खरंच खूप आवडतं, कारण तिकडच्या वाइब्स खूप भारी असतात. मी तर इथं खूप जास्त एन्जॉय करत होते. तुमच्यासोबत जर लहान मुलं वगैरे असतील तर ते देखील इथं खूप एन्जॉय करणार आहेत. आणि तिथं मला दिसला होता हा झोपाळा, आणि मी तर त्याच्यावरती खेळणार नाही असं शक्यच नाही. मग काय, आहोंनाही बोलवलं आणि सोबत एन्जॉय केला. असे मोमेंट कधी-कधीच एन्जॉय करायला मिळतात. फुल एन्जॉय करून घ्यायला पाहिजे, बरोबर की नाही? आणि इथं अशी कुंड्यांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची रोपं वगैरे लावलेली होती. आणि इथला हा जो सेटअप होता ना, तो आम्हाला इतका आवडला, मग काय लगेच रील बनवून घेतली. आणि खरंच इथं एक-एक असे भारी-भारी पॉइंट्स आणि असे भारी-भारी सेटअप्स आहेत ना, की तुम्ही स्वतःला कंट्रोलच नाही करू शकणार. इथं फोटो काढायचा आहे, इथं रील बनवायची आहे. म्हणून तुम्हाला म्हणले होते, की तुमचं जर स्टोरेज फुल असेल ना, तर ते आधीच रिकामं करून या, कारण इथं फुल होणार आहे ह्याची गॅरंटी नक्कीच. हे लोकेशन आणि इथल्या वाइब्स इतक्या भारी होत्या ना, इतक्या फिल्मी होत्या. मला तर प्रॉपर हिरोईनवाली फील येत होती इथं रील बनवताना. जर तुम्हाला पण व्हिडिओज बनवायला, रील्स बनवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी हे एकदम बेस्ट लोकेशन आहे. अजिबात मिस करू नका. इथं मस्त एन्जॉय करून आम्ही नेक्स्ट पॉइंटसाठी निघालो होतो आणि ते होतं मुन्नारचं सुपरस्टार म्हणजेच टी गार्डन.
आणि गाईज इकडे इतकी हिरवळ आहे ना, की डोळ्यांनाही अगदी रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि इथं येऊन ना चहा प्यायची इच्छा ऑटोमॅटिकली 10 पट वाढते. बस थंड हवा, सायलेन्स आणि अनलिमिटेड पीस. त्यानंतर आम्ही काहीतरी स्नॅकिंग म्हणून इथले हे लोकल केळीचे भजी ट्राय केले होते. त्याच्यामध्ये एक स्वीट होतं आणि एक तिखट होतं. तिखटच टेस्टला छान होतं. त्यानंतर डिनरला आम्ही या फेमस रेस्टॉरंटला गेलो होतो. आणि फर्स्ट डे आमचा एवढा छान स्पेंड झाला होता, की फुल एक्स्पेक्टेशन्स घेऊन आम्ही नेक्स्ट डेला मस्त-मस्त असे रेडी झालो आणि पुढचे पॉइंट एक्सप्लोर करायला निघालो. आणि गाईज इकडचे रस्ते एवढे भारी आहेत ना, एवढे छान-छान सिनेटिक व्ह्यूज आहेत इकडं. पॉइंटला पोहोचायच्या आधीच एक्साइटमेंट एकदम हाय होऊन जाते. आणि त्याच हाय जोशने आम्ही आजच्या फर्स्ट पॉइंटला पोहोचलो होतो. तो होता फोटो पॉइंट. तसं तर इथले सगळेच पॉइंट फोटोजेनिक आहेत. त्याच्यामुळे असं स्पेसिफिक कुठल्या पॉइंटला फोटो पॉइंट नाव देण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत होतं. पण मी साफ चुकीची निघाले. इथून जो व्ह्यू दिसत होता ना, माय गॉड! खरंच कळालं, की याला फोटो पॉइंट का म्हणतात ते. आणि आता नाव याचं फोटो पॉइंट आहे, तर इथं फोटो नाही काढले तर पाप लागेल ना, सो मस्त फोटो काढले. आता एवढा फेमस पॉइंट आहे म्हटल्यानंतर इथं खाण्यापिण्याचे आणि शॉपिंगचे पण खूप सारे ऑप्शन्स होते आणि इथं मला दिसलं होतं माझं करंट ऑब्सेशन ते म्हणजे फ्रीज मॅग्नेट. सो भरपूर असे फ्रीज मॅग्नेट इथून मी खरेदी केले होते आणि खूप सारे ऑप्शन्स इथं होते. फोटो काढून मन भरलं होतं, पण पोट भरलं नव्हतं. तर ते भरायसाठी आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला. तर इथं मला हे जे दिसलंय ते तुमच्यासोबत शेअर करते. तर हे छोटी-छोटी जी दिसतायत ना, तर ते तीतर पक्षाची अंडी होती. साईजला तर एकदम छोटूशी आणि हे आपलं नॉर्मल कोंबडीचं अंड आणि हे ते तीतर पक्षाचं अंड. त्याची साईज छोटी असेल तरी प्राईजला मात्र सॅटिस्फाय होत नव्हती. सो आम्ही ऑर्डर केली होती मस्त अशी गरमागरम मॅगी. आता मॅगी तर टेस्टमध्ये बेस्ट असतेच, पण अशा लोकेशनला येऊन मॅगी खाण्यात जी मजा आहे ना, ती एकदम भारी होती. सो मस्त अशी मॅगी एन्जॉय करून, पोट फुल करून आम्ही पुढच्या लोकेशनला चाललो होतो. आणि हे रोड बघा, नाही खरंच बघा आणि मला सांगा, की यांच्या प्रेमात कसं बरं कुणी नाही पडणार? आणि कुठं चाललोय आणि रुसारुशी आणि भांडणं होणार नाही असं कसं होईल बरं? तर तेच आमच्यात थोडंफार झालं आणि इथं हे माझी समजूत काढतायत. आणि तिथून आम्ही पोहोचलो टेबल टॉप पॉइंटला आणि इथून जे काय नजारे दिसत होते माय गॉड! एक-एक व्ह्यूज इकडचे असले भारी होते ना, की Instagram फिल्टरला सुद्धा लाज वाटेल. खरंच जर तुम्ही पण नेचर लव्हर असाल आणि तुम्हाला प्रॉपर नेचरवाली फील घ्यायची असेल ना, तर एकदा केरळला नक्की व्हिजिट करा. असले भारी एक-एक नजारे इथून दिसत होते ना, की फक्त बघत राहावं आणि बघतच राहावं असं वाटत होतं. सो इथून आता आम्ही निघालो होतो आजच्या थर्ड लोकेशनला. इथं ना 2 डॅम्स आहेत आणि दोन्हीकडेही सेम बोटिंग वगैरे अवेलेबल आहे. एक आहे मधुपट्टी डॅम आणि एक आहे कुंडला डॅम. आमच्या रूटवरून आम्हाला जाताना लागलं होतं कुंडला डॅम. सो आम्ही तिथं थांबलो होतो. तुम्हाला जर मधुपट्टी डॅमला थांबायचं असेल तर तुम्ही तिथं देखील थांबू शकताय. दोन्हीकडून दिसणारे व्ह्यूज आणि फॅसिलिटीज ऑलमोस्ट सेम आहेत. सो तुमच्या टाईम आणि रूटनुसार तुम्ही तुमचं डेस्टिनेशन डिसाईड करू शकता. सो इथं येण्यासाठी ₹20 एंट्री फी होती आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बोटिंग वगैरे करणार असाल तर प्रत्येक बोटिंगचे चार्जेस देखील वेगळे-वेगळे आहेत आणि तुम्ही कोणती बोटिंग निवडताय त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं वेटिंग वगैरे करावं लागणार आहे. इथं खूप सारे बोटिंगचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत जसं की स्पीड बोट आहे, कयाकिंग आहे आणि नॉर्मल आपली पॅडल बोट आहे. प्रत्येकाचे रेट्स आणि तुम्हाला लागणारा वेटिंगचा टाईम हा वेगळा-वेगळा आहे.
आम्ही डिसाईड केलं होतं, की आम्हाला पॅडल बोटिंग करायचंय कारण बाकीच्या बोटिंग्सना खूप जास्त वेटिंग होतं आणि आम्हाला पुढचे पॉइंट पण एक्सप्लोर करायचे होते. सो वी आर गोइंग फॉर पॅडल बोटिंग आणि त्याची कॉस्ट आम्हाला पडली होती ₹600 4 लोकांसाठी आणि ऑलमोस्ट 1 तासांचा वगैरे बोटिंगला आपल्याला टाईम भेटतो आणि तिथं ना ही वेगळ्या प्रकारची पण काहीतरी बोटिंग होती. पण त्यांची कंडिशन बघून मला तर काही इच्छाच नाही झाली. त्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही पण बोटिंगला स्टार्ट केलं. आजूबाजूला जंगल, माउंटन्स आणि पाण्यावर त्यांचं पडणारं रिफ्लेक्शन आणि इतकं शांत वातावरण. असला कामिंग एक्सपिरियन्स होता ना हा, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आहे. आपल्या रोजच्या हेक्टिक लाईफमधून वर्षातून एखादा तरी असा ब्रेक हवाच, बरोबर की नाही? आता केरळ इज ऑल अबाउट नेचर आणि बोटिंग करताना आम्हाला खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे इथे दिसत होते. त्यातल्याच काहींना असं थोडंसं कॅप्चर करायचा ट्राय केला, पण ते देखील इतके आगाऊ होते ना, जसं-जसं कॅमेरा त्यांच्या जवळ यायचा, तर तसे-तसे ते लगेच उडून जायचे. थोडेसे कॅमेरा कॉन्शियस होते की काय, काय माहिती. खरं तर सोबत बोटिंग करण्याचा आमच्या दोघांचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. सो आम्हाला दोघांना पण खूप छान वाटत होतं आणि इथलं एन्व्हायर्नमेंट खरंच छान आणि शांत होतं. त्याच्यामुळे बोटिंग करायला खरंच मजा आली. सो तुमच्या पण केरळ ट्रिपमध्ये हा प्लॅन नक्की इन्क्लूड करा. बोटिंग वगैरे करून आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललो होतो. ते होतं आमचं टी फॅक्टरी व्हिजिट. फ्रेश ट्री लीव्हज पासून पॅकेजिंग पर्यंत संपूर्ण प्रोसेस बघायला इथं खूप मजा आली. पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता सो मला कॅप्चर नाही करता आलं. त्यानंतर त्यांचं इथं शॉपिंग आउटलेट देखील होतं. सो आम्ही देखील मस्त असं शॉपिंग केली तिथं. आता केरळला आल्यावर चहा तर घ्यायला पाहिजे. सो मस्त अशी चहाची शॉपिंग केली. आता चहा बनवायची प्रोसेस बघूनच चहाची इतकी क्रेव्हिंग होत होती आणि इथं होतं चहाचं टेस्टिंग देखील. सो आम्ही देखील मस्त चहा एन्जॉय केला इथला आणि खरंच चहा खूप छान होता इथला. सो छानसा चहा घेऊन मस्त रिफ्रेश होऊन आम्ही पुढच्या पॉइंटला चाललो होतो. तो म्हणजे यांचा सगळ्यात फेव्हरेट पॉइंट होता. तो होता गॅप रोड. आणि इथले इतके भारी रोड बघून मला काय आठवलं सांगू? ते गाणं आठवलं, सफर खूबसूरत है मंजिल से भी. तसंच काहीसं इथं झालं होतं. इथले सगळे लोकेशन तर भारी होतेच, पण सोबतच त्याच्या जातानाचे लागणारे रोड इतके भारी होते ना आणि प्रॉपर सगळे क्लीन होते. कुठेही कचरा नाही, घाण नाही आणि फायनली वी आर ॲट गॅप रोड. आणि इथं गेल्या-गेल्या यांना दिसले होते ड्रोनवाले दादा आणि यांची खूप हौस होती, की यांना ड्रोन्सवाले व्हिडिओज काढायचे होते या गॅप रोडवरती आणि फायनली त्यांची ती इच्छा पूर्ण होणार होती. पण त्याआधी तुम्ही इथं बघा काय सुंदर दिसतायत हे रोड. हे रोडच इतके सिनेटिक आहेत ना, की ड्राईव्ह करताना डोळे रोडपेक्षा जास्त व्ह्यूजकडेच जास्त बघत असतात. क्लाउड्स, कर्व्हज आणि सिनेमॅटिक सीन्स एकदम मूव्हीवाल्या वाइब्स होत्या इकडं. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे आम्ही एकदम सनसेटच्या टाईमला इथं पोहोचलो होतो. त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती. त्यामुळे आमचं ड्रोन शूट पण एकदम भारी झालं.
सो गॅप रोड हा असा पॉइंट आहे, की तुम्ही या तुमच्या मुन्नार ट्रिपमधनं अजिबात मिस नाही केला पाहिजे. एकदम वर्थ इट एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो होतो डिनर करण्यासाठी आणि आज आम्ही एकदम ऑथेंटिक हॉटेलमध्ये गेलो होतो. त्याचं नाव होतं सर्वाना भवन. इथलं एकदम ऑथेंटिक फूड आम्हाला ट्राय करायचं होतं. सो मस्त अशा केळीच्या पानावर चटण्यांची रांगोळी आणि डोशाचा मेन कोर्स. जर तुम्ही पण मुन्नारमध्ये येताय तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. हाय हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आहे डे 3. सो मी छान अशी रेडी झाली आहे आणि आम्ही चाललो आजचे आमचे जे लोकेशन आहेत ते एक्सप्लोअर करायला. तर आज आम्ही आता कुठं कुठं जातो हे व्लॉगमध्ये पुढे तुम्हाला सांगते. सो स्टे ट्यून. सो आजचं फर्स्ट लोकेशन होतं आमचं, ते होतं एरिक्युलम नॅशनल पार्क. एकदम सकाळी सकाळी आम्ही रेडी होऊन इथं आलो होतो आणि इथं येण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. ते तुम्ही ऑनलाईन देखील काढू शकता किंवा इथं ऑफलाईन तिकीटची सुद्धा सोय आहे. आम्ही देखील इथं ऑफलाईन तिकीट काढलं होतं. 400 रुपये पर कपल असं इकडं तिकीट आहे. आता हे नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे, तर हे फेमस आहे नामशेष होत आलेल्या निलगिरी ताहर नावाच्या एका प्राण्यासाठी. तिकीट वगैरे काढल्यानंतर तुम्हाला वरती घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारच्या बसेस इथं अवेलेबल आहेत. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही ह्या पॉइंटला एकदम सकाळ सकाळीच व्हिजिट करा. खूप छान वातावरण इकडं असतं आणि स्पेशल थँक्स टू इकडचे ड्रायव्हर काका. लिटरली तुम्ही बघू शकताय रोड किती कंजेस्टेड आहेत आणि हे काका इतके एफर्टलेसली ड्रायव्हिंग करत होते. एकदम सेफली त्यांनी आम्हाला वरती पोहोचवलं. वरती म्हणजे कायमचं नाही, पार्क मध्ये वरती पोहोचवलं. अँड लुक ॲट दिस व्ह्यू गायज. सो जर तुम्हाला पण हा व्ह्यू विटनेस करायचा असेल तर सकाळी सकाळी तुम्ही या पॉइंटला नक्की या. आणि आमचं नशीब एवढं भारी की ज्या प्राण्यासाठी आम्ही या पार्कमध्ये आलो होतो तो आम्हाला एकदम खालीच दिसला होता. याचं नाव आहे निलगिरी ताहर. ही एक पर्वतीय शेळ्यांची जात आहे जी की नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ती फक्त इथंच आढळते. सो या प्राण्यासाठी एक प्रमुख अभयारण्य म्हणून हे एरिक्युलम नॅशनल पार्क फेमस आहे. आणि एवढे सगळे लोक बघून हा बिचारा एवढा कावरा-बावरा झाला होता. हो, त्याला डिस्टर्ब न करता आम्ही पुढे निघालो आणि हे पार्क अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे 12 वर्षांनी फुलणाऱ्या नीलकुरिंजी या फुलांसाठी. आता ते तर काय आम्हाला इथे दिसले नाही, पण जे नजारे इथून दिसले ना, ते खरंच एकदम डोळ्यांचे पारणं फेडणारे होते असं म्हटलं तरी काय वावगं नाहीये. थोड्या-थोड्या अंतरांवरती असे छोटे-छोटे हट्स इथं बनवलेत फोटोज वगैरे काढण्यासाठी किंवा वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी. इथून वरती जाण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर साधारण वॉक करत जावं लागतं आणि खरंच हे वॉक एकदम वर्थ इट आहे. जे पीसफुल नेचर आणि ज्या एकदम भारी वाइब्स इथं येतात ना, त्या शब्दात खरंच सांगता नाही येत. एकदम भारी वाटतं आणि दिवसाची सुरुवात एकदम अशा फ्रेशनेसनी झाली, की दिवस पण एकदम भारी जातो, बरोबर की नाही? सो तुमच्या प्लॅनमध्ये जर तुम्ही हा पॉइंट ॲड केला नसेल, तर नक्की ॲड करा. वरती जाताना सुद्धा हे महाशय पुन्हा एकदा प्रकट झाले. त्याला कळत होतं, की काय ह्याचे फोटो काढतात, त्यामुळे वेगळ्या-वेगळ्या पोज देत तो थांबला होता. आता थांबलाच आहे, तर मग आम्ही पण लगेच त्याला कॅमेऱ्यात कॅप्चर केलं. आणि देखो ना गाईज, देखो ना क्या है ये गाईज. खरंच मला राहावलं नाही हे म्हणण्यापासून. व्ह्यूज बघा ना काय सुंदर आहे. कसं राहावेल बरं? इथून थोडंसं पुढं आलो होतं, इथं आम्हाला दिसलं होतं एक स्प्रिंग वॉटर आणि तिथं त्यांनी प्रॉपर मेन्शन केलं होतं, की हे पाणी तुम्ही अगदी पिऊ शकता. एकदम फ्रेश हे पाणी होतं. कोणत्याही मिनरल वॉटरला लाजवेल असं पाणी टेस्ट करत होतं. एकदम एकदम नॅचरली थंडगार पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत असे त्यांनी 2 रस्ते बनवले होते. एक प्रॉपर रोड होता आणि एक असा रोड होता. आणि वरती पोहोचल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुठलं काम केलं असेल ते म्हणजे मस्त असे रील आणि व्हिडिओज काढून घेतले. या पॉइंटला आम्हाला सकाळी जरी गेलो असेल तरी थोडीशी गर्दी लागली होती. त्यामुळे थोडं वेट करावं लागत होतं फोटोज वगैरे काढायला. पण अगदीच वर्थ इट असा पॉइंट होता. त्याच्यानंतर मग फोटोज वगैरे काढले आणि मग पुन्हा आम्ही पुढच्या पॉइंटसाठी निघालो.
त्यात आज होती अंगारकी संकष्टी, सो काहीही खाल्लं नव्हतं आणि उपवासाचं काय दुसरं मिळणार. सो इथं आम्ही ऑर्डर केले होते फ्रेंच फ्राईज. अख्खा दिवस फक्त हे फ्राईज आणि कॉफी एवढ्यावरतीच काढला होता. सो मस्त असा लंच करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो आणि आता आम्ही निघालो होतो मुन्नारवरून टेकडीसाठी, कारण आमचे ठरलेले जे मुन्नार मधले पॉइंट्स होते ते ऑलमोस्ट कव्हर झाले होते. सो आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आणि जातानाच असं काही लोकेशन स्पॉट झालं की अजिबात मन राहवलं नाही. म्हटलं चला फोटोशूट तर करून घेऊ. एकदम मूवी मधल्यासारखं असं वाटत होतं हे प्लेस. छान नदी वाहत होती आणि एकदम भारी होतं. गर्दी नव्हती, काही नव्हतं. एकदम आउटसाइड हे प्लेस होतं. केरळ इज ऑल अबाउट नेचर. सो तुम्हाला वाटेत असे खूप सारे पॉइंट्स दिसतील आणि इथं गाडी घेऊन गेल्याचा आम्हाला खूप फायदा झाला. पाहिजे तिथं थांबता आलं. आणि या पॉइंटचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो. पण आम्हाला काय माहिती की एक ॲडव्हेंचर आमचं वाट बघतंय ते, आणि ते होतं झिप लाईनिंग. खरं तर आमच्या प्लॅनमध्ये हे अजिबात नव्हतं, पण रोडवरती दिसलं आणि कसं काय दोघांचं मत पालटलं माहिती नाही. सो ठरवलं करूयात म्हणून. सुरुवातीला तर आम्ही दोघं पण इतके घाबरलो होतो, करायचं की नाही, करायचं की नाही. पण एकदा सुरू केल्यानंतर भीती एकदम एक्साइटमेंटमध्येच कन्व्हर्ट झाली. खाली ग्रीनरी, वरती स्काय आणि मध्ये आमचा कॉन्फिडन्स टेस्ट. टू मच फन. बट लिटरली हे जे 5-10 सेकंद होते ना, ते आमच्या लाईफचे एकदम बेस्ट होते. सो तुम्ही पण तुमच्या या ट्रिपमध्ये हे ॲडव्हेंचर नक्कीच ॲड करा. सो ओव्हरऑल मुन्नार ट्रिप एकदम पैसा वसूल होती. एकदम नेचर, ॲडव्हेंचर, पीस आणि अनलिमिटेड फोटोज. जर तुम्हाला गर्दी, नॉईज आणि स्ट्रेसपासून ब्रेक हवा असेल तर ही ट्रिप अगदीच वर्थ इट आहे. लवकरात लवकर प्लॅन करा. मुन्नार नंतर आता आपण जाणार आहे ठेकेडीला. तिकडे आपण कुठले कुठले पॉइंट एक्सप्लोर करणार आहे, काय काय नवीन गोष्टी बघणार आहे, हे सगळं तुमच्यासोबत मी पुढच्या एपिसोडमध्ये नक्की शेअर करते. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे कोणी फ्रेंड्स जाणार असेल तर त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या पुढच्या ट्रिपसाठी हा व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून ठेवा. तुम्हाला नक्की हेल्पफुल होईल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्रॅव्हल मोर स्ट्रेसलेस. बाय.